दुपारचे 2 आणि माझी सेकंड शिफ्ट चालू आहे. म्हणजेच ती. हे बघा जेवायला वरण आहे, पोळी आहे, लोणचं आहे पण मी घेतलं नाही. हे बघा लोणचं पण आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता वाटत आहेत सकाळचे 8 आणि मी जस्ट आत्ता उठले आणि कॅमेराच ओपन केला आहे. तर बघा कंटिन्यू सारखं रात्रपासून पाऊस चालू आहे आणि एकदम वातावरण इतकं थंड आहे ना, खूप जास्त थंड आहे. मी तुम्हाला दाखवते बाहेरचा व्ह्यू कसा आहे. आणि आता पण सध्या थोडं रिमझिम पाऊस चालूच आहे गाईज. हे बघा हा आहे बाहेरचा व्ह्यू. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू रात्रपासून कंटिन्यू. आणि वातावरण थंड असल्यामुळे थंडी पण लागत आहे, खूप गार होतोय. पाणी गरम करते गाईज, पाणी गरम करूया. प्यायसाठी गरम करते. बरं तुम्ही विचार कराल आंघोळीसाठी गरम करते. आंघोळीसाठी नाही, प्यायसाठी कॅटलीमध्ये पाणी लावलं आहे. आता ते गरम झाल्याच्या नंतर पिणार, कारण मी सकाळी गरम पाणी पिते थोडं, आणि ते पण कधीतरी बरं, पण आता रेग्युलर चालू करावं लागेल. हे बघा झालंय आपलं पाणी गरम, उकळी यायला लागले. आता घेऊ मस्त ग्लासमध्ये काढून. गाईज सकाळी मॉर्निंगला उठल्या गरम पाणी पिल्याने हेल्थ चांगली असते आणि स्किन पण चांगली असते. गरम म्हणजेच कोमट पाणी बरं, नाही तर तुम्ही म्हणाल की उकळी आलेलं, तसं काही नाही. मी पण घेते गरम पाणी आणि हनी टाकून त्याच्यामध्ये. स्किन पण ग्लो देते आणि हेल्थ पण चांगली असते. आणि ज्यांना कोणाला पिंपल्स आहेत ते पण कमी होतात. कारण मी कंटिन्यू अगोदर मला पण होते, तर मी कंटिन्यू घ्यायची. तर आता माझ्या स्किनमध्ये खूप फरक पडला आहे. तर प्लीज तुम्ही पण घ्या. नंतर नाश्ता वगैरे केली आणि मग बाकीचे. गाईज आता वाजले दुपारचे 2 आणि माझी सेकंड शिफ्ट चालू आहे. म्हणजेच 3 वाजता ड्युटी आहे. आता निघाले ड्युटीवर जायला. आता पोहोचले मेट्रो स्टेशन. गाईज फायनली सुट्टी झाली आहे ड्युटीवरून. आता चालले रूमवर. आणि तुम्हाला एक ट्विस्ट सांगू का, खूप घाईमध्ये निघाली ड्युटीवरून. कारण आता तुम्हाला तर माहीतच आहे रूमवर जायची आतुरता किती असते. पण काय करणार, घाई आली मेट्रो स्टेशनवर. हे बघा तुम्हाला मागे दिसतच असणार, मी सध्या आहे मेट्रो स्टेशनला. खरंच सिरियसली सांगते, इतक्या फास्ट निघाली, खूप फास्टमध्ये वर्दी वगैरे चेंज केली आणि धावत मेट्रो स्टेशनला आली. पण माझं बॅड लक, काय सांगणार. इथं येऊन बघताय तर अक्षरशः 10 मिनिट लेट आहे. ये क्या हो गया? म्हणजे लेट म्हणजे टायमिंगच आहे तिचा. 10 मिनिट थांबावं लागतंय मला. हे बघा इथे येऊन थांबले मेट्रोची वाट बघत. हे भगवान, ते म्हणतात ना, जाऊ द्या आता काय बोलू, असं सुचत पण नाही की नक्की आता काय म्हणू. कारण खरंच खूप घाईमध्ये आली होती. एक तर तब्येत बरोबर नाही आहे. आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितले, पण 8 दिवस झालं माझा हा कान दुखतोय. तर त्यामुळे असं वाटत होतं कधी रूमवर जाणार. पण काय करणार, मेट्रोच नाही आहे वेळेवर. तर जाऊ द्या आता 10-15 मिनिट वेट करूया आणि मग जाऊया घरी. दाखवते मग तुम्हाला रूमवर गेल्यावर रूमवरचं काय केलं काय नाही आजचं शेड्यूल. फायनली गाईज मेट्रो आली आणि मी मेट्रोमध्ये बसून आले. रूमच्या जवळ आहे. आता जाणार रूमवर. खरंच आता इतकं कंटाळा येतोय ना, काय सांगणार. पण काय करणार, ड्युटी आहे. खूप जास्त कंटाळा येतोय गाईज. कारण मेट्रो स्टेशनवरून रूमपर्यंत थोडं चालत जावं लागते, पायी जावं लागते. त्यामुळे थकले ड्युटी करून. एक तर तब्येत थोडीशी डाऊन आहे आणि त्यात ड्युटी सुटल्याच्या नंतरचा हा प्रवास. आणि आता कसं पायी जावं लागते, खूप कंटाळा येतो. बट काय करणार, आता ड्युटी आहे तर करावंच लागते. या सगळ्या गोष्टी ऑप्शन नाही आहे त्याला काही. सो असं द्या, जाऊ द्या आता. गाईज फायनली आत्ता आले रूमवर. आता फ्रेश वगैरे होते आणि जेवण वगैरे करते. या गाईज जेवण करायला. जेवण करतोय आता आम्ही. हे बघा जेवायला वरण आहे, पोळी आहे, लोणचं आहे पण मी घेतलं नाही. देते. हे बघा लोणचं पण आहे. चला तर मग गाईज आता
जस्ट आताच जेवण वगैरे झालं आहे. घरचे थोडे कामं वगैरे आवरून घेतले आणि आता थोडं एडिटिंग वगैरे करून घेते, कारण आजच्या ब्लॉगची एडिटिंग बाकी आहे. तर उद्या सकाळी ब्लॉग पोस्ट करायचं म्हणल्यावर एडिटिंग तर करावंच लागेल, कारण विदाऊट एडिटिंगचं तर पोस्ट करू शकणार नाही. कारण विदाऊट एडिटिंगचं पोस्ट केलं तर तुम्हाला आवडणार नाही. बात तो सही है. तुम्हाला आवडणार नाहीत तर तुम्ही काही सबस्क्राईब आणि लाईक करणार नाहीत. म्हणून आता थोडी एडिटिंग वगैरे करते आणि त्यानंतर आराम करते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, काळजी घ्या. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग बाय.